म्हणजे नारळाच्या झाडावर चढणंच कठीण वाटतं आम्हाला. तिथे तू वर जाऊन बसून शांतपणे 2-4 तास काढून नारळ खाऊन बसू शकतोस. हो, लहानपणापासूनच आम्हाला सवय होती. हम्म. आमचा खेळताना चेंडूवर राहिला हा. की तो काढायला चढावं लागायचं. हा. रोज कसे 3-4 चेंडू तरी जायचे वरती, हा. खूप माडाची झाडं असल्यामुळे. मग काय अच्छा, करायचं? सिक्सर मारला की वरती हा. बॉल गेला वरती. वरती गेला की मग हा. तसाच राहायचा. मग मोठी मुलं काय करायची, ते काय काढायच्या भानगडीत पडायची नाही. हा. मग बॉल असायचा आमचा, हा. ते काय निघून जायचे. खेळायची आवड आम्हाला होती. मग छोट्या छोट्या मुलांना वर चढवायचे. हा, मग काय करायचो, आम्ही चढायचा प्रयत्न करायचो. हा. मग त्याच्यातून शिकलो. आणि बॉल कसा अडकायचा म्हणजे तो एकदम वरतून अडकायचा झावळांमध्ये. हम्म. त्याच्यामुळे वरती गेल्याशिवाय बॉल मिळायचा नाही हाताला. तेव्हा काय मोबाईल वगैरे नव्हते. आमचा खेळ म्हणजेच मनोरंजनाचा एक साधन होतं. त्यामुळे काय दिवसभर खेळ. मग खेळ बंद राहू नये म्हणून मग हे शिकलो. म्हणजे मोबाईल यायच्या आधी किती मस्त होतं जीवन, नाही? हो, म्हणजे मुलं सकाळी उठली, चहा नाश्ता झाला की सगळी एकत्र यायची. आता फक्त ग्रुप आहेत व्हॉट्सॲपचे, त्याच्यावरच बोलणं होतंय. खरंय. प्रत्यक्ष भेटीचा तर लांबचीच गोष्ट राहिली आहे.